सरपंच देशमुख हत्या प्रकरणात एका मोठ्या नेत्याची विकेट पडली. क्लीन बोल्ड होण्याची त्यांच्यावर वेळ आली. आमदार सुरेश धस यांचा पुन्हा धनंजय मुंडेंवर निशाणा. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून बीडमधील भाजप नेते आणि आमदार सुरेश धस यांनी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना पुन्हा अप्रत्यक्षरित्या लक्ष केलंय. या प्रकरणात एका मोठ्या नेत्याची विकेट पडलेली आहे. क्लीन बोल्ड झाल्याची पाळी त्यांच्यावर आलेली आहे, कारण त्यांच्या सहकार्याने हा उद्योग केला होता, असं म्हणत आमदार सुरेश धसांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झालेली होती, त्यावरून देखील धस यांनी टीका केली. जिंदाबाद कोणाला म्हणायचं असं भान याचं राहिलं पाहिजे, असंही ते यावेळेस म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याला पुढे नेत आहेत. त्यांना सहकार्य आणि साथ देण्याची आवश्यकता आहे. या मतदारसंघाने 79,000ची लीड मला दिली. 1,41,000 मतदारांनी मला मतदान दिले. सर्व रेकॉर्ड तोडण्यात आले. माझ्यावर फार फार उपकार झालेले आहेत. आम्ही आमदार असलो तरी लोकांचे सालकरी म्हणूनच असलं पाहिजे. काही लोक मात्र उगीच छाती फुगवतात, असं म्हणत सुरेश धस यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत. बीडच्या आष्टी मतदारसंघात चिखली ग्रामस्थांनी धस यांची पेढे तुला केली. यावेळी धस यांनी मनसोक्त ढोल बडवला. या दरम्यान आयोजित सभेत सुरेश धस बोलत होते. विकेट सुद्धा त्या ठिकाणी पडली. क्लीन बोल्ड त्या ठिकाणी त्यांच्यावरती जाण्याची पाळी त्यांना आली, कारण त्यांचे सहकारी जे आहे हे सहकारी लोकांनी हा उद्योग त्या ठिकाणी केलेला होता. आणि ठीक आहे, आता चाललंय काही वेळा हे जिंदाबाद ते जिंदाबाद ते आमचं ते तमकं. माझं मत आहे की बाबा जिंदाबाद कोणाचं म्हणावं याचे कुठेतरी भान त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.